लाईव्ह 24 तास. पुण्यात आज गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या 100हून अधिक संस्था प्रतिनिधींनी सहकार उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्या कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांसाठी निवेदन दिलं. गोकुळ दूध संघाची सातत्याने बदनामी करणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव होऊनही अद्याप कारवाई का झाली नाही असा जाब प्रतिनिधींनी प्रशासनाला विचारला. शशिकांत खोत, विकास पाटील, मनोज फराकटे, शिवाजीराव देसाई, जयदीप पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संघाच्या विविध आर्थिक व प्रशासकीय कामकाजाची माहिती देण्याची मागणी केली. सन 2000 ते 2025 या कालावधीतील सर्वसाधारण सभा, संचालक मंडळांच्या बैठका, विविध ठेके, ताळेबंद आणि नफा तोटा पत्रकांची माहिती देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. माहिती न दिल्यास कार्यालयावर जनावरांचा मोर्चा काढण्याचा आणि आत्मदहन आंदोलनाचा इशाराही प्रतिनिधींनी दिला. यावर उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी सर्व विषयांची माहिती घेऊन प्रशासक मंडळाची बैठक बोलावून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचं आश्वासन दिलं. गोकुळ दूध संघाच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या या प्रश्नांमुळे आता प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान म्हातुगडे. गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.